नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल करियर वॉरियर कट्टावरती। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2021 चे जेवढे चालू घडामोडीचे प्रश्न होत असतील, म्हणजेच वीकली करंट अफेअर्स होत असतील, तेवढे सगळे मी तुमच्यासाठी घेऊन आले। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक अँड शेअर करायला नक्कीच विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि वळूया पहिल्या प्रश्नाकडे। मग आपला पहिला प्रश्न आहे, आरबीआयने भारत नेपाळ रेमिटन्स सुविधा अंतर्गत निधी हस्तांतरणाची मर्यादा वाढवून किती प्रति व्यवहार निश्चित केली आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए 2 लाख रुपये। तर मित्रांनो, आरबीआयने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारत नेपाळ रेमिटन्स सुविधा अंतर्गत निधी हस्तांतरणाची मर्यादा वाढवून 2 लाख रुपये प्रति व्यवहार निश्चित केली आहे। मग याआधी ही मर्यादा किती होती? तर यापूर्वी ही मर्यादा होती 50,000 रुपये प्रति व्यवहार होती आणि आता ती किती करण्यात आली आहे? तर 2 लाख रुपये करण्यात आली आहे। मग कोणी केली आहे? तर आरबीआयने। मग आरबीआय म्हणजे काय? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। म्हणजे आरबीआय ही देशातील मुख्य बँक आहे, ती देशातील सर्व बँकांना रेग्युलेट करते। मग आरबीआयचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे। आणि आरबीआयची स्थापना केव्हा झाली होती? तर 1 एप्रिल 1935 मध्ये। आणि आरबीआयचे गव्हर्नर कोण आहे? तर शक्तिकांत दास। आणि ते कितवे गव्हर्नर आहे? तर ते 25वे गव्हर्नर आहे। हे सुद्धा लक्षात ठेवायचं। आणि लक्षात राहत नसेल मित्रांनो तर एका वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं। मग आता आपण एक इम्पॉर्टंट पॉईंट बघू या प्रश्नाबद्दल। भारतात स्थलांतरित असलेले नेपाळी कामगारांना नेपाळमधील त्यांच्या कुटुंबियांना पैसे परत पाठवण्यासाठी तसेच सुरक्षित आणि किफायतशीर मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आरबीआयने ही मर्यादा वाढवून 2 लाख रुपये प्रति व्यवहार निश्चित केली आहे। आधी किती होती? 50,000 रुपये प्रति व्यवहार होती आणि आता किती केली आहे? ती 50,000वरून वाढवून ती 2 लाख रुपये एवढी केली आहे। कोणी केली आहे? तर आरबीआयने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने। वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न दुसरा, कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए लडाख। मग मित्रांनो, लडाख या केंद्रशासित प्रदेशात जगातील सर्वात उंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले। मग लडाखमधील कुठे? तर लेह येथे। आणि लेह काय आहे? तर लडाखची राजधानी आहे। आणि ते सिनेमाघर किती उंचीवर आहे? तर 11,562 फूट एवढ्या उंचीवर आहे। मग मित्रांनो, इथे लडाखचा उल्लेख आला। मग लडाख या केंद्रशासित प्रदेशचे उपराज्यपाल कोण आहेत? तर राधाकृष्ण माथुर। आणि राजधानी काय आहे? तर लेह। आणि लेहमध्येच हे सर्वात उंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले आहे। केंद्रशासित प्रदेशला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर युनियन टेरिटरी। प्रश्न तिसरा, कोणत्या संस्थेने दहशतवादाविरोधात गांडीव कवायत आयोजित केली? योग्य आन्सर आहे ऑप्शन बी एनएसजी या संस्थेने। तर मित्रांनो, एनएसजी या संस्थेने दहशतवादाविरोधात गांडीव कवायत आयोजित केली। मग केव्हा आयोजित केली होती ही कवायत? तर 12 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या कालावधीमध्ये आयोजित केली होती। आणि कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली होती? तर ही कवायत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली या राज्यांतील अनेक शहरांमध्ये ही कवायत आयोजित केली होती। कोणती कवायत होती ती? तर गांडीव कवायत होती ती। मग कोणी आयोजित केली? तर एनएसजी म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्डने। मग आपण एनएसजी बद्दल 2-4 पॉईंट बघून घेऊ। एनएसजी काय आहे? एनएसजी म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड, हा त्याचा लोगो। स्थापना केव्हा झाली होती? तर 22 सप्टेंबर 1986 मध्ये। मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली येथे। जबाबदार मंत्रालय कोण आहे? तर गृह मंत्रालय। आणि गृह मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर अमित शहा। महासंचालक कोण आहे? तर MA गणपती। बोधवाक्य काय आहे एनएसजीचं? तर सर्वव्यापी सर्वशक्तिमान सुरक्षा। संस्कृतमध्ये काय? सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा। प्रश्न चौथा, अलीकडेच वासू परांजपे यांचे निधन झाले तर ते कोण होते? योग्य आन्सर आहे ऑप्शन डी माजी क्रिकेट प्रशिक्षक होते ते। तर मित्रांनो, अलीकडेच वासू परांजपे यांचे निधन झाले तर ते माजी क्रिकेट प्रशिक्षक होते। मग ते कोणाचे प्रशिक्षक होते? तर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विनोद कांबळी यांसारख्या नावाजलेल्या खेळाडूंचे ते प्रशिक्षक होते। आणि मित्रांनो, त्यांना हिंदी, इंग्रजी, मराठी तसेच गुजरात इत्यादी भाषा अवगत होत्या। मग प्रश्न 5वा बघू। टोक्यो पॅरालिम्पिक 2021 मध्ये कोणत्या महिला खेळाडूने नेमबाजमध्ये सुवर्णपदक जिंकले?
योग्य आन्सर आहे ऑप्शन ए अवनी लेखारा या खेळाडूने. तर मित्रांनो, टोक्यो पॅरालिम्पिक 2021मध्ये अवनी लेखारा या महिला खेळाडूने नेमबाजमध्ये सुवर्णपदक जिंकले. मग नेमबाजमध्ये तिने 249.6 गुणांनी हे सुवर्णपदक जिंकले. तसेच मग R2 महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात कोणत्या प्रकारात जिंकले तिने सुवर्णपदक, तर सांगता आलं पाहिजे R2 महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात तिने हे सुवर्णपदक जिंकले. आणि मित्रांनो, हे सुवर्णपदक जिंकून ती पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली. आणि नंतर मित्रांनो, अवनी लेखाराने कांस्यपदकसुद्धा जिंकले होते नेमबाजमध्ये. आणि कोणत्या प्रकारात जिंकले होते मग, तर 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1 प्रकारात अवनी लेखाराने कांस्यपदक जिंकले होते. अशा प्रकारे अवनी लेखाराने नेमबाजमध्ये 2 पदक जिंकले होते, एक सुवर्णपदक आणि एक कांस्यपदक. मग हे पदक जिंकून ती पॅरालिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणारी भारताची पहिली महिला क्रीडापटू ठरली होती. आणि 2 किंवा अधिक पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली. आणि पॅरालिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली. आणि मग मित्रांनो, ही अवनी लेखारा कोणत्या राज्याची आहे, तर ती राजस्थान या राज्याची आहे. प्रश्न 6. टोक्यो पॅरालिम्पिक 2021मध्ये सुमित अंटिल या खेळाडूने भालाफेकमध्ये कोणते पदक जिंकले? योग्य आन्सर आहे ऑप्शन बी रौप्य पदक. सॉरी मित्रांनो, सुवर्ण पदक जिंकले आहे. ऑप्शन ए सुवर्ण पदक. तर टोक्यो पॅरालिम्पिक 2021मध्ये सुमित अंटिल या खेळाडूने भालाफेक या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. मग सुमित अंटिल हा कोणत्या राज्याचा खेळाडू आहे, तर हरियाणा या राज्याचा 23 वर्षीय तो खेळाडू आहे. मग त्याने सुवर्णपदक कोणत्या प्रकारात जिंकले, तर पुरुषांच्या F46 प्रकारात 68.55 मीटर अंतरावर भाला फेकत सुमित अंटिलने सुवर्णपदक जिंकले. आणि मित्रांनो, आपण अजून 2 इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. तर नीरज चोप्राने 88.07 मीटरसह वैयक्तिक राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. म्हणजे नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिक 2021मध्ये सुवर्णपदक जिंकले होते आणि 88.60 मीटरसह 60 मीटर इतक्या गुणांनी वैयक्तिक राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. आणि सुमित अंटिलने 66.43 मीटरवर 7व्या क्रमांकावर विश्वविक्रम केला. मग सुमित अंटिलने कोणत्या ह्याच्यात केला, तर पॅरालिम्पिक 2021 म्हणजे टोक्यो पॅरालिम्पिक 2021मध्ये केला. आणि नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिक 2021मध्ये सुवर्णपदक जिंकले. मग प्रश्न 7. टोक्यो पॅरालिम्पिक 2021मध्ये कोणत्या खेळाडूने कांस्य पदक गमावले? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए विनोद कुमार. तर मित्रांनो, टोक्यो पॅरालिम्पिक 2021मध्ये विनोद कुमार या खेळाडूने कांस्य पदक गमावले होते. मग आता या खेळाडूने कांस्य पदक का गमावले, तर स्पर्धा समितीने अपंगत्वाच्या मूल्यांकन प्रक्रियेत त्याला अपात्र ठरवले होते. म्हणजे तो अपंग नाही आहे असे ठरवले होते स्पर्धा समितीने, म्हणून त्याला ते कांस्य पदक गमावावे लागले. मग त्याने कांस्य पदक म्हणजे 3रा क्रमांक मिळवून कांस्य पदक मिळवले होते. आणि कशामध्ये मिळवले होते, तर F52 या प्रकारात त्याने हे पदक जिंकले होते. परंतु तो अपात्र ठरल्यामुळे त्याचा हा निकाल रद्द करण्यात आला होता. मग प्रश्न 8. कोणत्या देशाने ऑनलाईन गेमिंगवर निर्बंध लागू केले आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन डी चीन या देशाने. तर चीन या देशाने ऑनलाईन गेमिंगवर निर्बंध लागू केले आहे. मग का केले आहे, तर वाढत्या व्यसनाधीनतेच्या चिंतेमुळे या व्यसनाला आळा घालण्यासाठी चीन या देशाने ऑनलाईन गेमिंगवर निर्बंध लागू केले आहे. मग चीन या देशाची राजधानी काय आहे, तर बीजिंग. आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे मित्रांनो, तर शी जिनपिंग. आणि चीन हा कोणत्या खंडातील देश आहे, तर आशिया या खंडातील आहे. आणि आपला भारतसुद्धा आशिया या खंडातच आहे. मग चीनची करन्सी काय आहे मित्रांनो, तर चीनची करन्सी रेनबिनबी आहे. युआन असं लिहितात, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. मग प्रश्न पुढचा बघू. प्रश्न 9. अलीकडेच सदाशिव साठे यांचे निधन झाले, तर ते कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी शिल्पकार. तर मित्रांनो अलीकडे सदाशिव साठे यांचे निधन झाले, तर ते शिल्पकार या व्यवसायाशी संबंधित होते. मग त्यांनी कशामध्ये शिल्पकाम केलेलं होतं मित्रांनो, त्यांनी डिप्लोमा इन मॉडेलिंग अँड स्कल्पचर ही शासनमान्य पदविका सुवर्ण पदकासह मिळवली होती.
कोणत्या महाविद्यालयातून? तर जे कला महाविद्यालयातून. आणि त्यांनी कोणकोणते शिल्पकाम केले होते? तर 1954 त्यांनी पहिलंच महात्मा गांधींचा पहिलाच पुतळ्याचं त्यांनी शिल्पकाम केलं होतं आणि त्यांच्या त्या पुतळ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदकसुद्धा मिळालेलं आहे. प्रश्न 10वा. टोक्यो पॅरालिम्पिक 2021 देशातील सर्वोत्तम खेळाडूमध्ये गणला जाणारा देवेंद्र जजारियाने भालाफेकमध्ये कोणते पदक जिंकले? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, रौप्य पदक. तर मित्रांनो, टोक्यो पॅरालिम्पिक 2021 देशातील सर्वोत्तम खेळाडूमध्ये गणल्या जाणाऱ्या देवेंद्र जजारिया या खेळाडूने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. मग 64.35 मीटर अंतरावर भाला फेकत देवेंद्र जजारियाने हे रौप्य पदक जिंकले होते. आणि मित्रांनो, देवेंद्र जजारिया हा खेळाडू 2004 आणि 2016च्या पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता ठरलेला आहे. तसेच पुरुषांच्या F46 प्रकारात सुंदर सिंग गुर्जरने कांस्य पदक जिंकले आहे. म्हणजे आपण पाहिलं की देवेंद्र जजारियाने रौप्य पदक जिंकले. मग देवेंद्र जजारियाने पुरुषांच्या F46 प्रकारामध्ये रौप्य पदक जिंकले आणि मग कांस्य पदक कोणी जिंकले त्याच प्रकारामध्ये? तर सुंदर सिंग गुर्जरने. हे लक्षात ठेवायचं. आणि प्रश्न 11वा. राष्ट्रीय क्रीडा दिवस केव्हा साजरा केला जातो? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, 29 ऑगस्ट. तर मित्रांनो, राष्ट्रीय क्रीडा दिवस हा 29 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. आणि का साजरा केला जातो? तर हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. मग मित्रांनो, हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांनी आतापर्यंत त्यांनी गोल्ड मेडल जिंकले होते. त्यांनी 1928 झालेल्या ॲम्स्टरडमच्या पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. तसेच 1932च्या लॉस एंजल्समध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये त्यांनी गोल्ड मेडल जिंकले होते. आणि 1936च्या बर्लिन येथे झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये त्यांनी गोल्ड मेडल जिंकले होते. अशा प्रकारे त्यांनी 3 गोल्ड मेडल पॅरालिम्पिकमध्ये जिंकले होते. आणि ते हॉकीचे दिग्गज खेळाडू होते. आणि त्यांच्याच जन्मदिनानिमित्ताने हा राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो, 29 ऑगस्ट. प्रश्न 12वा. HSBC आशिया या संस्थेच्या स्वतंत्र संचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, रजनीश कुमार यांची. तर मित्रांनो, HSBC आशिया या संस्थेच्या स्वतंत्र संचालक पदावर रजनीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. मग HSBC काय आहे? HSBC आशिया, तर त्याबद्दल सुद्धा आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. हा त्याचा लोगो. HSBC म्हणजे काय? तर हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन. त्याची स्थापना केव्हा झाली होती? तर 3 मार्च 1865. संस्थापक कोण आहे? तर सर थॉमस सदरलँड. मुख्यालय कुठे आहे HSBCचं? तर हाँगकाँग येथे. आणि CEO कोण आहे? तर पीटर ओंग. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे? तर पीटर ओंग. कशाचे? तर हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन म्हणजे HSBCचे. हा HSBCचा लोगो. प्रश्न 13वा. टोक्यो पॅरालिम्पिक 2021 मरियप्पन थांगवेलू या खेळाडूने पुरुषांच्या T42 उंच उडी प्रकारात कोणते पदक जिंकले? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, रौप्य पदक. तर मित्रांनो, टोक्यो पॅरालिम्पिक 2021 मरियप्पन थांगवेलू या खेळाडूने पुरुषांच्या T42 उंच उडी प्रकारात रौप्य पदक जिंकले. मग किती अंतरावर उडी मारत रौप्य पदक जिंकले मरियप्पन थांगवेलूने? तर 1.86 मीटर अंतरावर उडी मारत रौप्य पदक जिंकले मरियप्पन थांगवेलूने. कशात? उंच उडीमध्ये. आणि मग सुवर्णपदक कोणी जिंकले? तर अमेरिकेच्या सॅम ग्रीवने 1.88 मीटर अंतरावर उडी मारत सुवर्णपदक जिंकले. आणि मग त्यातच कांस्य पदक कोणी जिंकले? तर कांस्य पदक आपल्या भारताच्या शरद कुमारने जिंकले. आणि 1.83 मीटर अंतरावर उडी मारत. मग मित्रांनो, अशा प्रकारे 2 पॅरालिम्पिक पदके जिंकणारा पहिला उंच उडीपटू मरियप्पन थांगवेलू ठरला होता. आणि तो 2016च्या रिओ पॅरालिम्पिक पदक विजेता आहे. तसंच सलग 2 पॅरालिम्पिक पदके जिंकणारा तो दुसरा क्रीडापटू ठरला. मग मित्रांनो, आपण अजून एक पॉईंट बघून घेऊ आता की आतापर्यंत पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीमध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहे? तर एकूण 6 पदक जिंकले आहे. आणि ते कोणी जिंकले आहेत? तर मग मरियप्पन थांगवेलूने 2 जिंकले आहे आतापर्यंत. एक 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये आणि आता 2020मध्ये म्हणजे 2021च्या टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये. आणि गिरीश नागराजगौडाने 2012मध्ये जिंकले होते लंडन पॅरालिम्पिकमध्ये.
निशात कुमारने आता 2020मध्ये जिंकले, शरद कुमारने आता 2020मध्ये जिंकले आणि प्रवीण कुमारने आता 2020मध्ये जिंकले. कशामध्ये? तर उंच उडी या क्रीडा प्रकारात. 2020मध्ये म्हणजे मित्रांनो आता टोकियो ऑलिम्पिक आणि टोकियो पॅरालिम्पिक 2021 झाली त्याच्यामध्येच. ती 2020मध्येच होणार होती, परंतु कोविड पॅन्डेमिकमुळे ती 2021मध्ये आयोजित केली गेली होती. प्रश्न 14वा. उंच उडी या खेळात पॅरालिम्पिकमध्ये पायाने अपंगत्व आलेल्या खेळाडूंचा कोणत्या श्रेणीत समावेश केला जातो? ऑप्शन बी. योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, T42 श्रेणी प्रकारात. तर उंच उडी या खेळात पॅरालिम्पिकमध्ये पायाने अपंगत्व आलेल्या खेळाडूंचा T42 श्रेणीत समावेश केला जातो. इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगून देते की टोकियो पॅरालिम्पिक 2021मध्ये पहिल्यांदाच बॅडमिंटन या खेळाचा समावेश झाला होता आणि त्यामध्ये पहिल्यांदाच आपण बॅडमिंटन या खेळामध्ये 4 पदक जिंकली होती. त्यामध्ये 2 सुवर्णपदक जिंकली होती आणि 1 कांस्य आणि 1 रौप्य पदक जिंकली होती. तर मग 2 सुवर्णपदक कोणी जिंकले होते? तर प्रमोद भगत या खेळाडूने 1 सुवर्णपदक जिंकले होते आणि कृष्णा नगर या खेळाडूने 1 सुवर्णपदक जिंकले होते बॅडमिंटन या खेळामध्ये. आणि मनोज सरकार या खेळाडूने कांस्य पदक जिंकले होते आणि सुहास यतिराज या खेळाडूने रौप्य पदक जिंकले होते. आणि मित्रांनो सुहास यतिराज हा प्रशासकीय अधिकारी, पहिलाच प्रशासकीय अधिकारी ठरला आहे पॅरालिम्पिकमध्ये मेडल जिंकणारा. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. लक्षात राहत नसेल तर एका वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करून घ्या. प्रश्न 15वा. दरवर्षी राष्ट्रीय पोषण सप्ताह सप्टेंबर महिन्यात कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, 1 ते 7 सप्टेंबर. तर मित्रांनो दरवर्षी राष्ट्रीय पोषण सप्ताह हा 1 ते 7 सप्टेंबर या महिन्यात या कालावधीत साजरा केला जातो सप्टेंबर महिन्यात. मग का साजरा केला जातो? तर आरोग्यदायी जीवन पद्धतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, हा सप्ताह साजरा केला जातो. मग सप्टेंबर 2021ची संकल्पना काय आहे, थीम काय आहे? तर ही यावेळेची थीम वेगळ्याच प्रकारची आहे मित्रांनो, कारण यावर्षी दर आठवड्याला वेगवेगळ्या संकल्पना ठरवून त्यांच्यावर भर दिला जाणार आहे. म्हणजे पूर्ण महिना हा सप्ताह साजरा केला जाणार आहे. मग त्यात वेगवेगळ्या थीम आहेत. म्हणजे थीम कशा आहेत आता वेगवेगळ्या, तर त्या आपण बघून घेऊ. थीम 1 कशी आहे? 1 ते 7 सप्टेंबरमध्ये 1 ते 7 सप्टेंबरमध्ये थीम आहे पोषण वाटिका वृक्षारोपण अशी. नंतर दुसरी थीम आहे 8 ते 15 सप्टेंबर दरम्यान पोषणासाठी योग आणि आयुष. तिसरी थीम आहे 16 ते 23 सप्टेंबर दरम्यान अधिक जबाबदारी असणाऱ्या जिल्ह्यातील अंगणवाडी लाभार्थ्यांना क्षेत्रीय पोषण किट वितरण. आणि चौथी थीम आहे मित्रांनो 24 ते 30 सप्टेंबर या दरम्यान अतिकुपोषित बालकांचा शोध घेऊन पोषक अन्नाचे वितरण. म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट मालन्यूट्रिशन सॅम असं म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. अतिकुपोषित बालकांचा शोध घेऊन पोषक अन्नाचे वितरण. अशा प्रकारे या 4 थीम राबवल्या जाणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये. कशाच्या? तर राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून हा पूर्ण सप्टेंबर महिना साजरा केला जाणार आहे. मग प्रश्न 16वा. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राजीव गांधी विज्ञान नगरी उभारण्याचा निर्णय घेतला आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने. तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने राजीव गांधी विज्ञान नगरी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मग हा निर्णय का घेतला आहे महाराष्ट्र सरकारने? तर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आणि भविष्यात वैज्ञानिक घडवण्यासाठी. मग हे कुठे ही नगरी कुठे उभारण्यात येणार आहे? तर पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिका क्षेत्रामध्ये. मग मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे आपल्या? तर उद्धव ठाकरे. आणि ते कोणत्या पक्षाचे आहे? तर ते शिवसेना या पक्षाचे आहेत. प्रश्न 17वा. अलीकडेच बुद्धदेव गुहा यांचे निधन झाले तर ते कोण होते? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, ए आणि बी. म्हणजे ते साहित्यिक पण होते आणि सनदी लेखापाल होते. अलीकडेच बुद्धदेव गुहा यांचे निधन झाले तर ते साहित्यिक आणि सनदी लेखापाल होते आणि ते बंगाली साहित्यिक होते मित्रांनो. तसेच बंगाली मासिके, पक्षिके यांतून लघु कादंबऱ्या लिहिण्यापासून त्यांचा लेखन प्रवास सुरू झाला होता. प्रश्न 18वा. कोणता दिवस हा आफ्रिका वंशाचे लोक आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळतात? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, 31 ऑगस्ट हा दिवस. तर
31 ऑगस्ट हा दिवस आफ्रिका वंशाचे लोक आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळतात. मग कशाच्या नेतृत्वात पाळला जातो मित्रांनो, तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात हा दिवस पाळला जातो. कोणता दिवस? आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळतात. कोणते लोक? तर आफ्रिका वंशाचे लोक आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात पाळतात. मग संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे काय? UNO म्हणजे युनायटेड नेशनच्या नेतृत्वात. मग युनायटेड नेशनची स्थापना केव्हा झाली होती? तर 24 ऑक्टोबर 1945 मध्ये. आणि युनायटेड नेशनचे पहिलेच महासचिव कोण होते मग? तर ट्रिग्वी ली नॉर्वे. आणि आता सध्याचे महासचिव कोण आहेत? तर अँटोनियो गुटेरस. आणि मित्रांनो, संयुक्त राष्ट्राचे म्हणजे युनायटेड नेशनचं मुख्यालय कुठे आहे? तर न्यूयॉर्क येथे. आणि त्याची स्थापना केव्हा झाली होती? तर 24 ऑक्टोबर 1945 मध्ये. आणि युनायटेड नेशनचे सदस्य देश किती आहे मग? तर 193. आणि आपला भारत देश हा केव्हा सदस्य देश झाला होता? तर 1945 मध्येच. म्हणजे युनायटेड नेशनची स्थापना झाली होती तेव्हापासूनच आपला देश हा त्यामध्ये इन्क्लूड आहे. प्रश्न 19. कोणत्या संघटनेने जगभरातून लीड मिश्रित पेट्रोलचा वापर पूर्णपणे बंद झाला असल्याची घोषणा केली? योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, UNEP. तर UNEP या संघटनेने जगभरातून लीड मिश्रित पेट्रोलचा वापर पूर्णपणे बंद झाला असल्याची घोषणा केली आहे. मग UNEP काय आहे मित्रांनो? तर UNEP म्हणजे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम हा त्याचा लोगो. स्थापना केव्हा झाली होती? तर 5 जून 1972 मध्ये. मुख्यालय कुठे आहे? तर केन्या देशामध्ये नायरोबी येथे. कार्यकारी अध्यक्ष कोण आहेत? तर इंगर एडरसन. प्रश्न 20. कोणत्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एका जीवित वनस्पतीच्या उपयोगाने हवा शुद्ध करणारे युब्रीथ लाईफ नावाचे उपकरण विकसित केले? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, A आणि B. तर भारतीय तंत्रज्ञान संस्था रोपर आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर म्हणजे IIT रोपर आणि IIT कानपूर या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एका जीवित वनस्पतीच्या उपयोगाने हवा शुद्ध करणारे युब्रीथ लाईफ नावाचे उपकरण विकसित केले आहे. मग हे उपकरण काय आहे? तर जगातील हे पहिलेच अत्याधुनिक स्मार्ट बायोफिल्टर उपकरण आहे. आणि हे काय करते मित्रांनो? हे श्वासोच्छवास ताजे करते असा त्याचा उपयोग आहे. आणि ते कोणी विकसित केलं आहे? तर IIT रोपर आणि IIT कानपूर या संस्थेने ते विकसित केलं आहे. मग प्रश्न बघू 21वा. भारतीय नौदलाने नेव्हल अँटी ड्रोन सिस्टीम म्हणजे NADS खरेदी करण्यासाठी कोणासोबत करार केला? योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत. तर भारतीय नौदलाने नेव्हल अँटी ड्रोन सिस्टीम खरेदी करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत करार केला. मग ही प्रणाली DRDOने विकसित केली आहे. म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननी ही प्रणाली विकसित केली आहे. आणि त्याचे उत्पादन कोण करते? तर BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. मग भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल आपण बोलून घेऊ. BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हा त्याचा लोगो. स्थापना केव्हा झाली होती? तर 1954 मध्ये. मुख्यालय कुठे आहे? तर बंगळुरू येथे. आणि अध्यक्ष कोण आहेत त्याचे? तर अश्विनी कुमार दत्त भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे. प्रश्न 22वा. राज्यसभेच्या सरचिटणीस पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, डॉक्टर परसराम पट्टाभी केशव रामचरयुलू. तर मित्रांनो, राज्यसभेच्या सरचिटणीस पदावर डॉक्टर परसराम पट्टाभी केशव रामचरयुलू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मग ही नियुक्ती कोणी केली? तर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी केली. आणि व्यंकय्या नायडू कोण आहे? तर आपल्या भारताचे उपराष्ट्रपती आहे. आणि राष्ट्रपती कोण आहे मग मित्रांनो? तर रामनाथ कोविंद. आणि ही नियुक्ती केव्हा करण्यात आली? तर 31 ऑगस्ट 2021 रोजी. प्रश्न 23वा. कोणत्या देशाने बिमस्टेक समूहाच्या सदस्य देशांच्या कृषी तज्ज्ञांच्या 8व्या आभासी बैठकीचे आयोजन केले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, भारत देशाने. तर मित्रांनो, आपल्या भारत देशाने बिमस्टेक समूहांच्या सदस्य देशांच्या कृषी तज्ज्ञांच्या 8व्या आभासी बैठकीचे आयोजन केले. मग बिमस्टेक काय आहे? तर बिमस्टेक बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन म्हणजे मराठीत काय म्हणतात? तर बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीचा बंगालचा उपसागर पुढाकार असं त्याला मराठीत म्हणतात. मग बिमस्टेक हा काय आहे? तर 7 देशांचा समूह आहे. मग 7 देश कोणकोणते इन्क्लूड आहे या बिमस्टेकमध्ये मित्रांनो? तर दक्षिण आशियातील 5 देश, त्यामध्ये भूतान, आपला भारत,
नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका. आणि आग्नेय देशातील 2 देश म्यानमार आणि थायलंड. आणि याचे मुख्यालय कुठे आहे मग तर ढाका येथे. आणि ढाका कुठे आहे तर बांगलादेश, म्हणजे ढाका बांगलादेशची राजधानी आहे. आणि स्थापना केव्हा झाली होती मग बिमस्टेकची तर 6 जून 1997 मध्ये. प्रश्न 24. आंतरराष्ट्रीय चलन निधी म्हणजे IMF संस्थेने भारताचा स्पेशल ड्रॉइंग राईट्स म्हणजे SDR कोटा किती केला आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 12.57 अब्ज. तर मित्रांनो, IMF संस्थेने म्हणजे आंतरराष्ट्रीय चलन निधीने भारताचा स्पेशल ड्रॉइंग राईट्स म्हणजे SDR कोटा हा 12.57 अब्ज इतका केला आहे. आणि मग आता भारताची एकूण SDR होल्डिंग किती आहे तर 13.66 अब्ज आहे. आणि ताज्या विनिमय दरानुसार जवळपास 17.86 अब्ज डॉलरच्या बरोबरीने एवढे ते आरक्षित केले आहे. मग आता IMF संस्थेने ते केलं आहे. म्हणजे काय पहिला आपण प्रश्नामध्ये तर आंतरराष्ट्रीय चलन निधी IMF संस्थेने भारताचा SDR कोटा हा 12.57 अब्ज केला आहे. मग IMF संस्था काय आहे? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय चलन निधी हा त्याचा लोगो. मग आंतरराष्ट्रीय मॉनिटरी फंड म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना केव्हा झाली होती तर 27 डिसेंबर 1945 मध्ये. मुख्यालय कुठे आहे तर वॉशिंग्टन DC येथे म्हणजे अमेरिकेत. आणि सदस्य देश किती आहेत तर 190. आणि त्यातील 189 हे संयुक्त राष्ट्राचे देश आहेत आणि एक कोसोवो देश आहे. मग राजभाषा काय आहे त्याची तर इंग्लिश. आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहे मित्रांनो तर क्रिस्टालिना जॉर्जिया म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर. मुख्य अर्थशास्त्रज्ञ कोण आहे म्हणजे चीफ इकॉनॉमिस्ट गीता गोपीनाथ. आणि मुख्य अंग काय आहेत तर राज्यपाल समिती. प्रश्न 25. कोणती व्यक्ती, इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो हा, कोणती व्यक्ती रॅमन मॅगसेसे फाउंडेशनतर्फे जाहीर झालेला रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2021ची विजेती आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व. तर डॉक्टर फिरदौसी कादरी या बांगलादेशी शास्त्रज्ञ आहे. मोहम्मद अमजद साकिब हे पाकिस्तानचे आहे. आणि रॉबर्टो बॅलोन हे फिलिपिन्सचे आहे. या तिघांना रॅमन मॅगसेसे फाउंडेशनतर्फे जाहीर झालेला रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2021चे हे विजेता आहे. त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. मग मित्रांनो, त्यांच्यासोबत अजून हा पुरस्कार कोणत्या संस्थेला जाहीर केलेला आहे तर वॉचडॉग इंडोनेशिया या संस्थेला सुद्धा हा पुरस्कार जाहीर केला आहे. मग हा रॅमन मॅगसेसे पुरस्कार काय आहे तर त्याबद्दल सुद्धा आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ, कारण हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार काय आहे हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. हा त्याचा लोगो आहे. प्रथम पुरस्कार केव्हा देण्यात आला होता रॅमन मॅगसेसे पुरस्कार तर 1958 या साली देण्यात आला होता. मग मित्रांनो, हा पुरस्कार कशासाठी दिला जातो तर हा पुरस्कार आशिया खंडातील व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करण्यासाठी दिला जातो. म्हणजे हा पुरस्कार आशिया खंडातीलच व्यक्ती किंवा संस्थांना दिला जातो. आणि कशासाठी तर त्यांच्या संबंधित क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जातो. आणि या पुरस्काराला आशियाचे नोबेल पारितोषिक असेही संबोधले जाते मित्रांनो. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट की हा पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो तर फिलिपिन्सचे माजी राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. कोणता पुरस्कार? रॅमन मॅगसेसे पुरस्कार. प्रश्न 26. भारताच्या कोणत्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ म्हणजे IAUचे मानद सभासदत्व प्राप्त करण्यात आले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी दोर्जे आंगचुंग यांना. तर भारताच्या दोर्जे आंगचुंग या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ म्हणजे IAUचे मानद सभासदत्व प्रदान करण्यात आले. आणि मित्रांनो, हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिलेच भारतीय ठरले आहे. आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मग IAU काय आहे तर इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन म्हणजे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ. IAUचा हा लोगो. स्थापना केव्हा झाली होती तर 28 जुलै 1919 मध्ये. मुख्यालय कुठे आहे तर फ्रान्सच्या पॅरिस येथे. सदस्य देश किती आहे तर 82. IAUचे सदस्य देश किती आहे तर 82. अध्यक्ष कोण आहे तर इविन बॅट डिसो एक. आणि सरचिटणीस कोण आहे तर मारिया टेरेसा लागोस. प्रश्न 27.
BSF सीमा सुरक्षा दलच्या महासंचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी पंकज कुमार सिंह यांची. तर मित्रांनो BSF सुरक्षा दल सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालक पदावर पंकज कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. BSF म्हणजे काय तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. प्रश्न 28वा. कोणकोणत्या देशांना नवीन विकास बँकेने NDB त्याचा नवीन सदस्य म्हणून मान्यता दिली? कोणकोणत्या देशांना नवीन विकास बँकेने त्याचा नवीन सदस्य म्हणून मान्यता दिली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. संयुक्त अरब अमिरात, उरुग्वे आणि बांगलादेश या 3 देशांना नवीन विकास बँकेने त्याच्या नवीन सदस्य देश म्हणून मान्यता दिली. मग NDB बँक काय आहे मित्रांनो? तर नॅशनल डेव्हलपमेंट बँक. ही ब्रिक्स राष्ट्रांनी स्थापन केलेली ही बँक आहे. म्हणजे ब्रिक्स राष्ट्रांनी स्थापन केलेली ही बहुपक्षीय बँक आहे. मग ब्रिक्स राष्ट्र कोणकोणते असतात मित्रांनो? तर ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ आफ्रिका हे ब्रिक्स राष्ट्र असतात आणि या देशांनी स्थापन केलेली ती बहुपक्षीय बँक आहे. आणि तिचं मुख्यालय कुठे आहे? तर हाँगकाँग येथे. सॉरी मित्रांनो, त्याचं मुख्यालय चीनच्या शांघाय येथे आहे. प्रश्न 29. कोणत्या व्यक्तीची प्रत्यक्ष कर मंडळाच्या म्हणजे CBDT अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी जगन्नाथ विद्याधर महापात्रा. तर मित्रांनो जगन्नाथ विद्याधर महापात्रा यांची CBDT म्हणजे प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 30. पॅरालिम्पिकमध्ये 2 किंवा अधिक पदक जिंकणारी तिसरी भारतीय क्रीडापटू कोण ठरली आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए अवनी लेखारा. तर मित्रांनो पॅरालिम्पिकमध्ये 2 किंवा अधिक पदक जिंकणारी तिसरी भारतीय क्रीडापटू ही अवनी लेखारा ठरली आहे. मग अवनी लेखाराने नेमबाजमध्ये म्हणजे टोक्यो पॅरालिम्पिक 2021मध्ये नेमबाजमध्ये 2 पदक जिंकले होते. एक सुवर्ण पदक आणि एक कांस्य पदक जिंकले होते. एक कांस्य पदक तिने 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1 प्रकारात जिंकले होते 445.9 गुणांसह आणि सुवर्ण पदक जिंकले होते. ही दोन पदक जिंकून ती 2 किंवा अधिक पदक जिंकणारी तिसरी भारतीय क्रीडापटू ठरली आहे. कोण? अवनी लेखारा. आणि कोणत्या पॅरालिम्पिकमध्ये? तर आताच्या पॅरालिम्पिकमध्ये. प्रश्न 31वा. हुरून इंडिया फ्युचर युनिकॉर्न लिस्ट 2021 नुसार कोणता देश हा जगातील तिसरी सर्वात मोठी युनिकॉर्न स्टार्टअप संस्था ठरते? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए आपला भारत देश. तर मित्रांनो हुरून इंडिया फ्युचर युनिकॉर्न लिस्ट 2021 नुसार आपला भारत देश हा जगातील तिसरी सर्वात मोठी युनिकॉर्न स्टार्टअप संस्था ठरते. मग 1 नंबरवर कोणता देश आहे? तर 1 नंबरवर चीन हा देश आहे, नाही अमेरिका हा देश आहे मित्रांनो. आणि 2 नंबरवर चीन हा देश आहे आणि 3 नंबरवर आपला भारत देश आहे. मग हा अहवाल कोणी जाहीर केला? तर हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटने हा अहवाल जाहीर केला आहे. आणि भारतात आज 51 युनिकॉर्न कंपन्या आहेत आणि अमेरिकेत 396 युनिकॉर्न कंपन्या आहेत आणि चीनमध्ये 277 युनिकॉर्न कंपन्या आहेत. म्हणून अमेरिका हा पहिला नंबरवर आहे, चीन हा दुसऱ्या नंबरवर आहे आणि आपला भारत हा तिसऱ्या नंबरवर आहे. प्रश्न 32वा. कोणत्या अंतराळ संस्थेने मंगळ ग्रहावरील खडकाचा पहिला नमुना यशस्वीरित्या गोळा केले? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी नासा या अंतराळ संस्थेने. तर मित्रांनो नासा या अंतराळ संस्थेने मंगळ ग्रहावरील खडकाचा पहिला नमुना यशस्वीरित्या गोळा केला आहे. आणि कशामार्फत? तर ग्रहावर पाठवलेल्या रोवरमार्फत या संस्थेने हा मंगळ ग्रहावरील खडकाचा नमुना यशस्वीरित्या गोळा केला आहे. मग इथे ऑप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो. इस्रो ही आपल्या भारताची स्पेस एजन्सी आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन तसेच JAXA ही जपानची स्पेस एजन्सी आहे आणि नासा ही अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे आणि CNES ही फ्रान्सची स्पेस एजन्सी आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. प्रश्न 33वा. कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस साजरा करतात? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी 5 सप्टेंबर या दिवशी. तर 5 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस साजरा करतात. मग हा दिवस का साजरा करतात? तर त्यामागचं कारण काय आहे? तर स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्ती, परोपकारी, सेवाभावी आणि स्वयंसेवी संस्थांसाठी
जगभरातील धर्मादाय संबंधित कृतींसाठी एक सामान्य व्यासपीठ तयार करणे हे त्या दिवसाचं उद्दिष्ट असतं. म्हणून 5 सप्टेंबर या दिवशी हा आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस साजरा करतात. प्रश्न 34वा. कोणत्या राज्य सरकारने आत्मनिर्भर कृषी योजना आणि आत्मनिर्भर बागवानी योजना या 2 योजनेची घोषणा केली आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, अरुणाचल प्रदेश. तर मित्रांनो, अरुणाचल प्रदेश या राज्य सरकारने आत्मनिर्भर कृषी योजना आणि आत्मनिर्भर बागवानी योजना या 2 योजनेची घोषणा केली आहे. मग अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर पेमा खांडू. आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे मित्रांनो? तर इटानगर. आणि या ज्या घोषणा केल्या आहेत अरुणाचल प्रदेश सरकारने, तर याचं कृषी क्षेत्रामध्ये योगदान असणार आहे. आणि या योजना कशा अंतर्गत, मग या योजनेची घोषणा केली आहे क्रेडिट लिंक योजनेअंतर्गत. कोणत्या घोषणा आहे, कोणत्या आहे मित्रांनो त्या, कोणत्या योजना आहेत त्या? तर आत्मनिर्भर कृषी योजना आणि आत्मनिर्भर बागवानी योजना या 2 योजनेची घोषणा केली आहे अरुणाचल प्रदेश सरकारने. प्रश्न 35वा, शेवटचा प्रश्न बघू मित्रांनो आता आपण. कोणत्या राज्यात पॉवर ग्रिड कंपनीद्वारे पहिलेच इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले? योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, मेघालय या राज्यात. तर मेघालय या राज्यात पॉवर ग्रिड कंपनीद्वारे पहिलेच इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले. मग हे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, मग मित्रांनो हे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे सार्वजनिक कंपनी आहे. आणि हे कुठे आहे? तर शिलाँग शहरामध्ये. कुठे उभारण्यात आलेलं आहे हे इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन? तर शिलाँग या शहरामध्ये. आणि मग मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे मित्रांनो? तर कॉनरॅड संगमा. आणि राजधानी काय आहे मेघालयची? तर शिलाँग. आणि शिलाँगमध्येच हे उभारण्यात आलं आहे. काय? तर पॉवर ग्रिड कंपनीद्वारे पहिलेच इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन हे उभारण्यात आलेलं आहे. शिलाँग येथे, मेघालयची राजधानी शिलाँग येथे उभारण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो पूर्ण 35 प्रश्न मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितलेले आहे. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका. आणि अभ्यास करणाऱ्या, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या 10 विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि मित्रांनो, तुम्हाला टोक्यो ऑलिम्पिक आणि टोक्यो पॅरालिम्पिकचा अभ्यास करायचा असेल तर ते सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर त्यावर तुम्ही क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता. आणि मित्रांनो, आपले डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 6 वाजता अपलोड होतात. तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. चला तर मग मित्रांनो, अशा प्रकारे आपण व्हिडिओला इथेच विराम देऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.